गवत हे जे स्पॉन आहे म्हणजे याला स्पॉन म्हणतात, गव्हाच्या बियाण्याला मशरूमच्या बियाण्याला स्पॉन बोलतात. ते स्पॉन जर तुम्ही आणले 150 रुपये पर केजीने तर आणि ते स्पॉन तुम्ही मुठभर जरी गव्हाच्या एखाद्या पातेल्याभर गहू घेतलं त्याच्यामध्ये टाकलं तर त्याची ती ग्रोथ होते, कारण ते फंगल बॅक्टेरिया असतं आणि ते तुम्हाला ते सगळं तेवढं तुमचं बियाणं तयार होतं आणि हे तुम्ही भुसावरती उगवू शकता. परत तुम्हाला स्पॉन आणायची गरज पडत नाही. भूस कोणता आहे बीजा? भूस 4 प्रकारचं भूस लागतं. पहिलं म्हणजे गव्हाचं भूस, भाताचं, त्याच्यानंतर तूर आणि आपलं सोयाबीनचं भूस. 4 प्रकारच्या भुसावरच उगू शकतं हे. पहिला भूस हा तो क्लीन करून घ्यायचा. 2 प्रकारे क्लीन केला जातो. उकळत्या पाण्यात म्हणजे चांगला भुसा शिजून घ्यायचा. दुसरा म्हणजे फॉर्मेलिन यूज करून भुसा चांगला 24 तासासाठी ठेवून द्यायचा आणि मग तो भुसा जो आहे तो एका पॉलिथिन पेपरवर पसरायचा, जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि मग तो मॉइश्चर कंडिशनमध्ये आणायचा. भुसा कसा चेक करायचा तर भुसा तो असा दाबून बघायचा हातात. जर त्याच्यातून पाणी गळत नसेल तर आपण बेड तयार करू शकतो त्या भुसाचे. मग पॉलिथिन पेपरमध्ये अशी बेड तयार करून घ्यायचे. बेड कशी तयार करायची तर पहिला भुसाचा लेअर द्यायचा, मग स्पॉन टाकायचं, परत भुसाचा. अशी लेअर तयार केल्यानंतर एकदम टाईटली ते पॅक करायचे आणि मग त्याला होल्स पाडायचे. होल्स पाडल्यानंतर एका डार्क रूममध्ये, ज्या रूमचं टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस असेल अशा रूममध्ये ठेवून द्यायचं आणि त्याला सकाळ संध्याकाळ पाण्याने स्प्रे करायचं. हे असं स्प्रे घ्यायचा किंवा तुम्ही पंप वगैरे असेल त्याने स्प्रे करायचं. त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्याची मायसिलियम ग्रोथ होते. ग्रोथ झाल्यानंतर तुम्हाला ती पिशवी फाडायची असते 15 दिवसांनी आणि मग 45 दिवसांनी तुम्हाला असे मशरूम रेडी भेटतात आणि त्यात तुम्ही हार्वेस्ट करू शकता. एका बेडपासून तुम्हाला 3 वेळेस प्रोडक्शन भेटू शकतं. ओके, थँक्यू.